संपूर्ण हा अष्टादशो मने निवृत्ती दासु ज्ञानदेवो पुढाती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्वसुखी सर्वभूती संपूर्ण होई जय पुढाती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्वसुखी सर्वभूती संपूर्ण होई जय पुढाती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्वसुखी सर्वभूती संपूर्ण होई जय शके 12 सते 12 उत्तरे तये टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा अधरे लेखको झाला इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां अष्टादशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीगुरुचरणाविन्दार्पणमस्तु पुण्डलीकवरदेव हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव मौली ज्ञानेश्वर महाराज की जय श्री शके 1506 तारण नाम संवत्सरी एका जनार्दने अत्यादरी गीता ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध परिपाठांतरी शुद्ध अबद्ध तो शोधोनिया एवं विध प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका दयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया बहुकाळ पर्वणी गोमठी भाद्रपद मास कपिला षष्ठी प्रतिष्ठानी गोदातटी लेखन कामाटी संपूर्ण झाली ज्ञानेश्वरी पाठी जो ववी करील मराठी तेने अमृताचे ताटी जान नरोटी ठेविली श्री सच्चिदानंदार्पणमस्तु पहिला अध्याय काढा नाही आधीच घ्यायचं पारायण पूर्ण ओम श्री परमात्मने नमः अथ प्रथमोऽध्यायः श्री गणेशाय नमः ओम नमो जी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसं वेद्या आत्मरूपा देवा तुचे गणेशु सकलार्थमति प्रकाशु मने निवृत्ति दासु अवधारी जोजी हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश
तेत वर्णवपू निर्दोष निर्वत असे समूर्ती तेची अवयव देकांगिक भाव तेत लावण्याची ठेव अर्थशोभा अष्टादश पुराणे तेची मनी भूषणे पद पदती खेवने प्रमेयरत्नांची ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम शांती शांती शांती. ज्ञानेश्वरी प्रत्येकाने बंद करून ठेवा अशी सरळ. आता आपल्या मंगेश भाऊ कुठे गेले? आता प्रत्येकाने आता गुरुजी आपल्या समयपेत आहेत. आपण सर्वांनी जी खायची पानं आहेत ती समोर घ्या. त्या पानावर सुपारी मांडा आणि गुरुजी सर्व उपचार सांगताना आणि आपली ज्ञानेश्वरीची पूजा होईल. पूजा झाल्यानंतर प्रसाद समर्पित करून आरती होईल. तरी शांततेने आपण ज्ञानेश्वरी ग्रंथाला कुठल्याही प्रकारची विजा होऊ नये असं दक्षता घ्या. निरंजनी असेल, अगरबत्ती असेल आणि आपण पण आपल्याला आपली थोडी दक्षता घ्यावी. या गुरुजी. हो हो. माईक द्या गुरुजींना. हां ही माईक. दुसरं एक माईक. हो. व्यासपीठावरील ज्ञानेश्वरीचं पूजन आपले परमादरणीय परमपूज्य अनिल महाराज आणि त्यांच्या सौभाग्यवती यांच्या त्यांच्या हस्ते ज्ञानेश्वरीचं पूजन होईल व्यासपीठावर. गुरुजी सांगते ना. अनिल महाराजांना त्यांना इथे तुमच्या इच्छेने दक्षिणा ठेवा ज्ञानेश्वरीवर. ज्ञानेश्वरीवर आणखी यांचं दर्शन करायला आले का यांना अर्पण करा. पूजन झाल्यावर पूजन करताना आता तुम्ही ज्ञानेश्वरी वाचक पण ज्ञानेश्वरीवर दक्षिणा ठेवा. ज्ञानेश्वरी पूजन झाल्यानंतर हा सोहळा संपन्न झाल्यानंतर गुरुदक्षिणा म्हणून आपण काही दक्षिणा या ठिकाणी ज्यावेळी महाराजांचं दर्शन घ्यायला याल त्यावेळेस आपण ती समर्पित करावी. यज्ञेश
ज्ञानेश्वरी ग्रंथपारायण समाप्ती सकल फलप्राप्त्यर्थं ज्ञानेश्वर मौली कृपाप्रसाद सिद्ध्यर्थम अद्यैव संगता सिद्ध्यर्थम ग्रंथराज हातावरून पाणी सोडा पळीवर तामनामध्ये ग्रंथराज पूजनमहं करिष्ये निर्विघ्नार्थम महागणपती स्मरणंच करिष्ये. आपण हा सगळा संकल्प केला, जो आपण सप्ताह केला त्याचं सर्व फल आपल्याला प्राप्त व्हावं आणि माऊलींची कृपा आपल्यावरती व्हावी या महोत्सवाच्या निमित्तानं. याच्याकरता पहिल्यांदा संकल्प केला म्हणजे सिद्धी होते. हा संकल्प केला. आता गजाननाचं मंगलमूर्तींचं पहिल्यांदा हात जोडून स्मरण करा. अभिप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः. हे रम्भत्वमेयै अंबिका त्र्यम्बकात्मजो सिद्धिबुद्धित्रयत्रक्ष सर्वलोकैकपूजितो महागणपतये नमः. एतत् कार्यं निर्विघ्नं कुरु. आता आपल्यासमोर जो ग्रंथ आहे त्याच्यावरती एक फूल किंवा अक्षदा वाहक. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भवो. नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिने नित्यहं त्वामहं वन्दे विद्यादानञ्च देहि मे. ग्रंथराजदेवताभ्यो नमः. ध्यानं समर्पयामि. फूल हळद कुंकू ग्रंथावरती वहा, अक्षद वहा. ग्रंथराजदेवताभ्यो नमः. सर्वोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि. हरिद्रां कुङ्कुमं सौभाग्यद्रव्ये समर्पयामि. ग्रंथराजदेवताभ्यो नमः. सर्वालंकारार्थे अक्षतां समर्पयामि. आता उद्बत्ती निरांजन वाळा. ग्रंथराजदेवताभ्यो नमः. धूपं कल्पयामि दर्शयामि. ग्रंथराजदेवताभ्यो नमः. घृतवर्तिका नीराञ्जनदीपं दर्शयामि. ग्रंथराजदेवताभ्यो नमः. आपल्याकडे एक एक केळं सर्वांना दिलं आहे, ते प्रसाद नैवेद्य म्हणून तिथं समर्पित करा. पाणी फिरवा किंवा नुसतं ग्रंथाच्या शेजारी ठेवा, हात जोडा. ग्रंथराजदेवताभ्यो नमः. नैवेद्यार्थे कदलीफलखाद्य नैवेद्यं समर्पयामि. प्राणाय नमः. अपानाय नमः. व्यानाय नमः. उदानाय नमः. समानाय नमः. ब्रह्मणे नमः. नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि. उत्तरापोषणं हस्तो मुखो प्रक्षालनं समर्पयामि. ग्रंथराजदेवताभ्यो नमः. कुणी विडा दक्षिणा आणली असेल तर त्याच्यावर थेंबर पाणी घाला किंवा नुसतं ठेवा, हात लावा. मुखवासार्थे पूगीफल तांबूलं समर्पयामि. सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि. फळ काही किंवा नारळ असेल त्याच्यावर पाणी घाला. फलार्थं नारिकेल ऋतोद्भव फलंच समर्पयामि. नमस्करोमि. हात जोडा. प्रदक्षिणेच्या ऐवजी नमस्कार करायचा. यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि जो तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणपदे पदे. नमस्कार करा. ग्रंथावरती डोकं टेकवा. नमस्सर्वैतार्थायो जगदाधारयेतवे साष्टांगोऽयं प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृतः. ग्रंथराजदेवताभ्यो नमः. प्रदक्षिणास्थाने नमस्कारं समर्पयामि. नमस्करोमि. आता हात जोडा सर्वांनी आणि ग्रंथाची माऊलींची प्रार्थना करायचे. शांतपणे मन एकाग्र करा. आवाहनं न जानामि तवार्चनं पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वरो. मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरो. यत्पूजितं मया देवो परिपूर्णं तदस्तु मे. अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम. तस्मात् कारुण्यभावेन रक्षस्व परमेश्वरो. अपराधसहस्राणि क्रियन्ते अहर्निशं मया. दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वरो. अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम. तस्मात् कारुण्यभावेन रक्षस्व परमेश्वरो.
गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव जो आगता सुखो सम्पत्तिः पुण्यांश्च तव दर्शनात् रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वान् कामांश्च देहि मे ग्रन्थराजदेवताभ्यो नमः मौली ज्ञानेश्वरदेवताभ्यो नमः न्यूनातिरिक्तप्रार्थनां समर्पयामि नमस्करोमि यस्य स्मृत्या च नामोक्त्या तपः पूजाक्रियादिषु न्यूनं संपूर्णतां याति सद्यो वंदे तमच्युतम्. आता पळीवर पाणी तामनामध्ये सोडा हातावरून. अनेन यत्कृतो गंधादिपंचोपचारैः पूजनेन श्री सद्गुरु ज्ञानेश्वर मौली तथा च ग्रंथराजदेवता प्रियता न मम तत्सत्कृष्णार्पणमस्तु. हात जोडून विष्णूचं स्मरण करा. यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात् विमुच्यते. नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. मंत्रमध्ये क्रियामध्ये विष्णोस्मरणपूर्वकं यत्किंचित् क्रियते कर्म तत्कर्म सफलं कुरु. म्हणा सर्वांनी विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमो नमः. आता हे आपलं पूजन पूर्ण झालेलं आहे. ग्रंथाला नमस्कार करा आणि मग महाराजांना इथे काय तुम्हाला पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति. हे पारायणाची सांगता म्हणून समर्पित करायचं असेल ते तिथं गुरुदेवांना आपल्या समर्पित करा, म्हणजे सांगता पूर्ण होईल. आणि त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवा. मारुतीरायांचा आशीर्वाद घ्या. धन्यवाद. आपल्या समोर जी आपण निरंजनी लावलेली आहे जागेवरच बसून फक्त एक माऊलींची आरती आपण म्हणूया. आरती ज्ञान राजा महाकैवल तेजा सेवती साधू संत मनोवेधला माझा आरती ज्ञान राजा. लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा. प्रगट घोये बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी चरणी मस्तच ठेविले आरती ज्ञान राजा. महाकैवल तेजा सेवती साधू संत मनोवेधला माझा आरती ज्ञान राजा. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. गलिलोटांगण वंदेन चरण डोळ्यान पायेन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजिन भावे वाळील मने नामा. त्वमेव माताच पिता त्वमेव त्वमेव बंधुष सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसीन्द्रियर्वा रोहात्म्यात् करोमि यत्तं सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रमजि. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. द्या देवाला माऊलींना.
हरि ओम यज्ञेन यज्ञमयद्यन्त देवास्तानि धर्मानि प्रथमान्यहासन् तेनाकं महिमान सचंत्र. हातात फुलं घ्या. अक्षय द्या. आद्यासन्ते देवाः ॐ राजाधिराजाय प्रसंयसाहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः. ॐ स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ट्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्दपरया ईस्यात् सार्वभौमसार्वायुषा तदापरार्धातो पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकरायते तदप्येषश्लोको विगीतो मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्या वसङ्गृहे आवीक्षितस्य कामप्रेर्विश्वे देवा सभासदैति. ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्. ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात्. ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. ॐ तत्पुरुषाय विद्महे सुवर्णपक्षाय धीमहि तन्नो गरुडः प्रचोदयात्. ॐ तत्पुरुषाय विद्महे चक्रतुण्डाय धीमहि तन्नो नन्दिः प्रचोदयात्. ॐ अञ्जनीसुताय विद्महे वायुसुताय धीमहि तन्नो हनुमन्तः प्रचोदयात्. ॐ दाशरथाय विद्महे सीतावल्लभाय धीमहि तन्नो रामचन्द्रः प्रचोदयात्. ॐ सच्चिदानन्दाय विद्महे पूर्णबोधाय धीमहि तन्नः सद्गुरुः प्रचोदयात्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सद्गुरुनाथ नाना सुगंध पुष्पान यथा कालो भवानी च मंत्र पुष्पांजलिर्मया दत्तं ग्रहाण परमेश्वरं श्री मंत्र पुष्पांजलि समर्पयामि. हॅलो 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 म्हण. हां आपल्या या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये जवळपास गेल्या 25 ते 30 वर्षांची ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आपण या सप्ताहामध्ये घेत असतो. आणि ही परंपरा, ही पारायणाचा उत्सव आपण न चुकता दरवर्षी करत असतो. आणि जवळपास मागच्या 10 ते 12 वर्षांपासून श्री हरिभक्तीपरायण सुनील महाराज देशमुख यांच्या अमृतवाणीतून आणि यांच्या नेतृत्वाखाली आपण हा पारायण सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहोत. महाराजांचा या ठिकाणी आपल्या ग्रामस्थांच्या वतीने सन्मान होत आहे. आपल्या मारुती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब दादा रोकडे आपल्याला विनंती करतो की आपण
देशमुख महाराजांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचं नेतृत्व महाराजांबरोबर श्री हरिभक्तीपारायण अनिल महाराज चव्हाण यांच्याकडून देखील होतं. महाराजांचा देखील या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने सन्मान होत आहे. मी चव्हाण महाराजांना देखील विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचे आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. जवळपास 300 वर्षांपेक्षा अधिकची परंपरा असलेला आपला नारदीय कीर्तन सोहळा प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी संपन्न होत आहे. याही वर्षी आपल्याला ही जी नारदीय कीर्तन सेवा ज्यांच्या श्रीमुखातून पार पडली, चव्हाण महाराज या ना, हरिभक्तीपारायण अनिल महाराज चव्हाण यांचा देखील ग्रामस्थांच्या वतीने सन्मान होत आहे. श्री हरिभक्तीपारायण विजय महाराज सप्रे बुवा आपला देखील या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने सन्मान होत आहे. आपण या ठिकाणी यायचे आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याचप्रमाणे गेली 4 दिवस महाराजांना या नारदीय कीर्तन सेवेसाठी ज्यांनी अतिशय मोलाची अशी साथ दिली, कीर्तन साथ, श्री हरिभक्तीपारायण उपेंद्र बुवा शितूत आणि श्री हरिभक्तीपारायण श्रीधर बुवा देशमुख आपला देखील या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने सन्मान होत आहे. आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. महाराज यापुढे दादा घ्या ना, घ्या. अहो तुम्ही आहेत, पटापट करून घ्यायचे, वेळ झाला. हा हे महाराज आले. सर्व वाचकांना सूचना आहे, उद्या ज्यावेळेस आपल्या ग्रामदैवतांच्या जन्मोत्सवाची पालखी सोहळा या ठिकाणी होणार आहे सायंकाळी, त्यावेळी आपण सर्वांनी आपल्या ज्ञानेश्वरी घेऊन यायच्या आहेत आणि त्या पालखी सोहळ्यामध्ये आपल्या डोक्यावर घेऊन आपण या सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचे. सर्वांना सूचना आहे. हा पुकारलं ना. हा जे वाचक ज्ञानेश्वरीला बसले होते त्या सर्वांना विनंती आहे, ज्ञानेश्वरी आपल्या याच ठिकाणी राहणार आहेत. उद्या आपण यायचे आणि सायंकाळी ज्यावेळेस ग्रामदैवताचा पालखी सोहळा या ठिकाणी होणार आहे जन्मोत्सवाच्या नंतर, या सोहळ्यामध्ये आपण ज्ञानेश्वरी घेऊन याच्यामध्ये सहभागी व्हायचे. आता या पारायण सोहळ्याची पसायदानाने सांगता होणार आहे. 2 मिनिटं पसायदान झालं की आपण ज्ञानेश्वरी आपल्या वस्त्रामध्ये बांधून या ठिकाणी ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर हा सोहळा या ठिकाणी समाप्त होईल. अजून ती माईक कमन काढून घेतली त्यांनी. अजून एक माईक होता, तो कुठे येतो पोरगा? सर्वांनी हात जोडून प्रार्थना पसायदान होईल आणि पसायदान झाल्यानंतर ज्ञानेश्वरी बांधून मग आपण आपल्या जागेवरती ठेवायचे आहे. आणि पूजेचं जे साहित्य आहे किंवा जे फुलं वाहिलेले आहेत ज्ञानेश्वरीवरती काढून घ्या, आपल्या ताटामध्ये ठेवा. ज्ञानेश्वरीमध्ये किंवा ज्ञानेश्वरी फुलं अक्षदा जे काही वाहिलेले असतात ते ठेवू नका. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मद द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जोडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो देवांची तो ते लाहो. प्राणिदात वर्षते सकळ मंगळी,
ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळे भेटो तया भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंता मनीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अरांचन मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन स्वैरे होत किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजितो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजिवे विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजय होवावे एतमने श्री विश्वेश्वराव हा होईल दान फसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया धारा येणे वरे ज्ञान देवो सुखिया धारा येणे वरे ज्ञान देवो सुखिया धारा हरि ओम शांती शांती पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार आदिनारायण विद्यात्रीनाथ दत्तजनार्दन श्री एकनाथ महाराज की जय। श्री सद्गुरामृता स्वामी महाराज सद्गुरु स्वानंद स्वामी महाराज पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज प्रभो रामचंद्र भगवान गोपाल कृष्ण भगवान पवनसुत हनुमान की जय। सर्वांना विनंती की आपापल्या ज्ञानेश्वरी या ठिकाणी जमा करून ठेवायच्यात आणि आपल्या आसनाच्या शेजारी जे काही आपलं सर्व साहित्य असेल ते या ठिकाणी भरून ठेवायचे। कीर्तनाला या ठिकाणी लगेचच सुरुवात होत आहे। भजनी मंडळातील सर्व सदस्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचे आणि लगेचच आपली सर्व तयारी करून घ्यायची। मंडपामध्ये ज्या मान्यवरांच्या गाड्या लागलेल्या आहेत त्या सगळ्यांना विनंती की आपल्या